जरा आपण सगळे सकाळच्या या थंड वातावरणामध्ये जोश आणू भारत माता की जयच्या घोषणेने दोन्ही हात वर करून बोला भारत माता की। मला काही तुमचा आवाज जमला नाही। या आवाजाने इकडे आजूबाजूची कुत्री मांजरं पण घाबरणार नाहीत आणि आपण पाकिस्तान आणि चीनच्या मनात धडकी भरवण्याची गोष्ट करायची काय? बोला भारत माता की। आता थोडासा वाटला की शाळेमध्ये काही दम आहे। माझ्या समोर उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, नावं मी घेऊ शकत नाही, सगळ्यांचा अजून नीट परिचय झालेला नाही, त्यामुळे क्षमस्व। पण आज 75वा प्रजासत्ताक दिवस आहे आणि त्या निमित्ताने आपण झेंडा वंदनाला जमलेले आहोत। माझ्यासमोर संकट आहे की माझ्यासमोर लहान मुलंही बसलेली आहेत आणि मोठ्या संख्येने काही त्यांचे पालक, काही शिक्षक, टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ सगळे आहेत इथे। आपल्या सगळ्यांना माझा एक परिचय सांगतो। मी MSc B.Ed आहे आणि मी शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे माझी काही वाईट खोड सुद्धा आहे। बेल वाजत नाही तोपर्यंत मी बोलायला थांबत नाही आणि इथे काही कोणी बेल बिलची व्यवस्था केलेली नसावी। आणि आम्ही राजकारणामध्ये आहोत, पॉलिटिक्समध्ये आहोत, तर माईक मिळाल्यावर माईक सोडत नाही कोणी, प्रत्येकाला माईक पाहिजे असतो। आणि मंचावर बाकी लीडर्स बसलेले असतात, युजुअली म्हणतात की पॉलिटिक्समध्ये टांग खिचाई होते, पण भाषणासाठी मंचामागे बसलेले कुडते पण खेचतात की आता बस म्हणून। लांब भाषण व्हायला लागलं। बेसिकली मी नॉर्थ ईस्ट आपल्या देशाच्या, कारण ईशान्य भारत पूर्वांचल म्हटल्यावर कळत नाही आजकाल, प्युअर मराठी कळतं म्हणून नॉर्थ ईस्ट सांगितलं मराठीमध्ये की कळतं। मेघालय, नागालँड, मिझोराम या सगळ्या राज्यांमध्ये मी खूप प्रवास केलेला आहे। मेघालयात तर 8 वर्ष राहिलो, त्रिपुरामध्ये मी 4 वर्ष राहिलो आणि बाकी सगळ्या राज्यांमध्ये जाऊन आलो। आणि तिकडची माहिती सांगायला लागलं की 2-2, 3-3 तास ती माहिती चालते, कारण सांगण्यासारखं खूप असतं। लोकही बिचारे शांतपणे ऐकतात, कारण ऐकण्यासारखंही खूप असतं। मग अशा कुठल्या भाषणांमध्ये मग समोरचे काही लोक जे कंटाळतात ते घड्याळ दाखवायला सुरुवात करतात। पुण्याच्या एका कार्यक्रमामध्ये पाठीमागनं कॅलेंडर दाखवायला सुरुवात केली की आता दिवस बदलतोय, गप्प हो, कारण हे पुण्यामध्ये शक्य आहे कॅलेंडर दाखवणं वगैरे। टाळ्या वाजवल्या, म्हणजे काही लोकांना टाळ्या वाजवता येतात। मग आजच्या प्रजासत्ताक दिवसाला काय सांगायचं, तर मला पालकांनाही काही सांगायचं आहे, आणखीन मला मुलांनाही सांगायचं आहे। हे तुम्हाला मराठी कळतं ना सगळ्यांना? अरे सॉलिड, क्या आवाज आहे, तुमच्यापेक्षा ह्यांचा आवाज चांगला आहे। बरं असं आहे, तुम्हाला गोष्टी आवडतात ना? मग मी एक गोष्ट सांगतो, ठीक आहे ना? आणि आवडली तर दुसरी सांगतो। आणि पहिल्या गोष्टीमध्ये जर कोणाला ती गोष्ट माहिती असेल, आधी कोणी ऐकलेली असेल, तर पेपर लीक करू नका, चुपचाप ऐकून घ्या। हो आम्हाला तर माहितीच आहे असं म्हणू नका, ठीक आहे ना? असं आहे की या देशामध्ये देव आणि राक्षस यांच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे आणि या देवांच्या आणि राक्षसांच्या मारामाऱ्या व्हायच्या, माहिती आहे ना? लढाया व्हायच्या, देव आणि राक्षस नेहमी एकमेकांशी लढायचे, पण त्याचा कधी फैसला नाही झाला। कौन मोठे कौन छोटे, कौन श्रेष्ठ कौन कनिष्ठ, कौन अच्छा कौन बुरा, इसका फैसला नहीं होता था। तर हे दोघं ग्रुप्स जे आहेत ते गेले ब्रह्मदेवाकडे आणि म्हणाले तूच डिसाईड कर की आमच्यातला चांगला कोण वाईट कोण, जिंकला कोण हरला कोण। ब्रह्मदेवानी सांगितलं मी तुमची कॉम्पिटिशन घेणार आणि कॉम्पिटिशनमध्ये जो जिंकेल तो चांगला, तो श्रेष्ठ, तो मोठा, तो महान, आणि जो हरेल तो कनिष्ठ, तो वाईट। तर देवानी राक्षसांनी विचारलं कसली कॉम्पिटिशन घेणार,
तर ब्रह्मदेवानी सांगितलं मी जेवणाची कॉम्पिटिशन घेणार, जेवणाची, खाण्याची कॉम्पिटिशन. मग आता त्याच्यात जिंकलं हरणं कसं ठरवणार? तर ग्रुप्स आहेत ना, तर एक ग्रुप किती खातो ते काउंट करणार, किती जिलब्या खाल्ल्या देवानी, किती लाडू खाल्ले, किती किलो भात खाल्ला, किती पोळ्या खाल्ल्या वगैरे, आणि नंतर राक्षसांचंही काउंट करणार. आणि मग ज्याचं काउंटिंग जास्त असेल तो जिंकला. तर देव राक्षस म्हणाले ही कसली कॉम्पिटिशन, याच्यावर काय डिसाईड करता चांगलं वाईट? ब्रह्मदेवानी सांगितलं तुम्ही माझ्याकडे आलात ना, आता माझं ऐकावं लागेल. उद्या दुपारी 12 वाजता यायचं माझ्याकडे. तर ते दुसऱ्या दिवशी यायच्या जेवणामध्ये जिंकायचं म्हणून राक्षसांनी रात्री जेवण केलं नाही, सकाळी नाश्ता केला नाही, कारण कडाडून भूक लागेल. देवांनी असं काही नाही केलं, ते रात्री जेवले, सकाळचा नाश्ता केला आणि 12 वाजता दोन्ही ग्रुप येऊन बसले समोर. ब्रह्मदेवानी बघितलं अरे यांच्या संख्या खूप मोठी आणि माझी जागा खूप छोटी. तर त्यांनी सांगितलं की एका वेळेला एक ग्रुप जेवू शकेल, मी फक्त टाइम लिमिट देईन आणि काउंटच करायचं आहे ना, त्याच्यामुळे एकाच वेळेला झालं पाहिजे असं काही नाही. मग ब्रह्मदेवानी विचारलं की कोणता ग्रुप पहिल्यांदा बसेल? तर त्या 2 ग्रुपपैकी एक ग्रुप एकदम म्हणाला आम्ही बसणार, आम्ही बसणार. ओळखा भाऊ कोण? काय हुशार पोर आहे तो. का भूक लागली होती त्यांना म्हणून ना. हा, आणि मग राक्षस म्हणाले आम्ही पहिले बसतो. ठीक आहे, ते बसले सगळे. आणि त्या ब्रह्मदेवानी त्यांना, कारण कॉम्पिटिशनचे रूल्स असतात ना, हे रूल्स सांगितले. त्यांनी सांगितलं की 15 मिनिटामध्ये जेवण संपवायचं, 15 मिनिट्स ओनली. दुसरं त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी एकदम असं ताठ बसा, असं ताठ बसा. मी तुम्हाला नाही सांगत आहे, ते ब्रह्मदेवानी राक्षसांना सांगितलं होतं. आणि ताठ बसल्यावरती तो ब्रह्मदेव सगळ्यांच्या समोर न गेला आणि त्यांचा हे जे कोपर आहे ना याच्यावर अशी टिचकी मारली. टिचकी मारल्यावर एक जादू झाली, तो हात लॉक झाला कोपरामध्ये. जेवू शकणार. आणि त्यांना जेवायचं होतं, 15 मिनिटामध्ये जेवण संपवायचं, म्हणून त्यांनी लाडू असा उचलला, वर घेतला, तोंडात टाकला, तो नाकावर पडला, तो इकडे तिकडे गेला. जिलबी टाकली वरनं, अशी ती सदऱ्यामध्ये गेली. ती सदऱ्यातनं बाहेर काढायची तर हात तर कोपरात वाकला पाहिजे, तो वाकत नव्हता. वरनं अशी डाळ टाकली तर ती डोळ्यामध्ये गेली, तर ते डोळे चुरायचे तर हात तर कोपरात वाकला पाहिजे, तो वाकत नव्हता. आणि 15 मिनिटामध्ये अन्न सगळं अंगावर इकडे तिकडे, कोणाच्या तोंडात काही गेलं नाही. राक्षस चिडले, तारा बाहेर पडले. देवांनी बघितलं यार हे राक्षस आहेत का नमुने आहेत, हे तोंडानी खातात का कुडत्यानी खातात? राक्षस म्हणाले ब्रह्मदेवाच्या अटी खूप कठीण आहेत, तुमचाही प्रॉब्लेम होईल, जा तुम्ही. मग देव जेवायला बसले. देवानंही तेच सांगितलं की सगळ्यांनी एकदम ताठ बसा. म्हणजे ते पुण्यामध्ये PGKM शाळा आहे ना, त्या शाळेची मुलं जशी ताठ बसतात तसं तुम्ही ताठ बसा, देवानं सांगितलं. आणि ब्रह्मदेव त्यांच्या समोर न गेला आणि त्यांनी देवांच्याही कोपरावर टिचकी मारली आणि सांगितलं 15 मिनिटामध्ये जेवण संपवायचं. देवांच्या लक्षात आलं की जर कोपरात हात वाकला नाही तर आपण जेवू शकत नाही. पण देवांनी विचार केला जर कोपरात हात वाकला नाही तर आपण जेवू शकत नाही, पण आपण दुसऱ्याला भरवू शकतो. आणि मग सगळ्या देवांनी सांगितलं ए आण तुझं ताट माझ्यासमोर, ये समोर, ये समोर, ये. समोर समोर बसले. आपल्या ताटातनं लाडू उचलला, समोर त्याच्या तोंडात घातला. तो अगदी प्रेमाने कुडूम कुडूम करून खायला लागला. यांनी आपल्या ताटातली जिलबी उचलली, दुसऱ्याच्या तोंडात घातली. असं आपल्या ताटातलं जेवण दुसऱ्याला भरवायला सुरुवात केली. सगळी जण दुसऱ्याला भरवत होते, कोणी स्वतःचं स्वतः जेवत नव्हतं, पण पोट सगळ्यांचं भरत होतं. दुसऱ्याला जो भरवतो तो कधी उपाशी राहत नाही. जेवले. कोणाच्या जिलबी कुडत्यामध्ये गेली का? नाही गेली ना. आणि मग ब्रह्मदेवानी रिझल्ट डिक्लेअर केला की देव चांगले, देव श्रेष्ठ, राक्षस वाईट. तर राक्षस चिडले. ते म्हणाले हा तुझा काय न्याय, असं का?
तर ब्रह्मदेवाने सांगितलं की तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता म्हणून तुम्ही राक्षस म्हणवले जाता, तुम्ही दुसऱ्याचा विचार करत नाही. जेवण हे स्वतःसाठी करायचं असतं, भरवणं हे दुसऱ्यासाठी करायचं असतं. जो दुसऱ्याचा विचार करतो तो देवासारखा बनतो. जो आयुष्यभर दुसऱ्याचा विचार करतो त्याचे फोटो जग लावतं. जो फक्त स्वतःचा विचार करतो त्याचे फोटो कोणी लावत नाही. आता मी तुमच्या शाळेच्या स्टुडंट्सची टेस्ट घेणार आहे, ते नक्की फेल होणार मी सांगतो बघा. रेडी फॉर टेस्ट. हां, पण उत्तर एकदम जोरात द्यायचं. आता सांगा, राम देव का रावण देव? म्हणजे रावण राक्षस, बरोबर आहे? हां, ठीक आहे. आता सांगा, रामाचा जन्मदिवस कोणता? जोरात बोला. रामनवमी. हुशार आहे ना पोरं. म्हणजे रामनवमी, रामाचा जन्मदिवस. आता पुढचा जो आहे ना गुगली बॉल आहे बघा, एकदम जरा संभाल के, थोडासा जरा हटके बचके. रावणाचा जन्मदिवस कोणता सांगा? जोरात बोला, जोरात. क्लीन बोल्ड. दसरा रावणाचा जन्मदिवस नाही, दसरा रावणाचा मरण दिवस आहे. मरण दिवस आहे. एम आय राईट? मग कशाला म्हणाल तुम्ही जन्मदिवस? यू आर नॉट अलर्ट. यू शुड अंडरस्टँड वन टीचर इज इन फ्रंट ऑफ यू. आणि मग पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न, रामाचा मरण दिवस माहितीये कोणाला? रामाचा. काय हे? रामाचा मरण दिवस. पंचांग सारे सुमंगल स्वभावे, भिंतीवरी काल निर्णय असावे. जगातलं कुठलंही कॅलेंडर शोधून बघा, रामाचा मरण दिवस, रामाची पुण्यतिथी तुम्हाला मिळणार नाही. आणि रावणाचा मरण दिवस सांगा आता? दसरा. दसरा रावणाचा मरण दिवस म्हणून आपण शोक करतो का? आपण रडत बसतो का? नाही. नवीन गाडी घ्यायचे दसऱ्याला, श्रीखंड करायचंय दसऱ्याला, नवीन कपडे घ्यायचे दसऱ्याला. कसला दिवस आहे? मरण दिवस आहे. रावणाचा मरण दिवस आहे. देवासारखा माणूस जन्म घेतो, त्याचा जन्मदिवस सगळा जग साजरं करतं. राक्षसासारखा माणूस मरतो, त्याचा मरण दिवस सगळीजण साजरं करतात. फरक लक्षात आला? फरक लक्षात आला की नाही? आणि त्या रावणाच्या मरण दिवसाला गोड खाऊन, नव्या गोष्टी घेऊन आपलं पोट भरत नाही. त्यावेळेला मैदानावर संध्याकाळी सगळे एकत्र येतात आणि त्या रावणाचा मोठा पुतळा उभा करतात. त्याच्यामध्ये सगळीकडनं फटाके आणून भरतात आणि आमच्यासारख्याच कोणाला तरी बोलवतात आणि सांगतात लावा तीर आणि जाळा त्याला. आणि मग तो जळायला लागतो. धाड धाड धूम धूम संपूर्ण जळून खाक होतो. लोक टाळ्या वाजवतात, रावण मेला, रावण मेला, रावण मेला. जे माझं आहे ते माझं, पण जे तुझं आहे तेही माझं, या प्रवृत्तीला रावण म्हणतात. स्वतःची सुंदर पत्नी मंदोदरी असताना देखील दुसऱ्याची सुंदर बायको मला मिळाली पाहिजे आणि म्हणून सगळ्या प्रकारचे अत्याचार करणारा रावण या जगामध्ये कधीही पूजला जात नाही. आता रामायण माहितीये ना, प्रॉब्लेमच आहे. म्हणजे काय आहे, म्हणजे मला वेळ नाही आहे, नाही तर मी सॉलिड जोक सांगितला असता तुम्हाला, पण जाऊ देत. पुन्हा बोलवाल ना मला? हा, मग मी पुढच्या वेळेला जोक सांगेन. आता लेट मी कंटिन्यू. रामायणामध्ये एक शबरीची गोष्ट माहिती आहे तुम्हाला, त्याच्यावर ड्रामा बिमा पण केला असेल तुम्ही. तर ते शबरी काय आहे, भिल्लीण आहे, एक ट्रायबल लेडी आहे, गरीब महिला आहे आणि तिचा कॉन्फिडन्स आहे की राम माझ्याकडे येणार. त्यावेळेला काही व्हॉट्सअप नव्हता, मेसेज नव्हता, कॉल करून रामाने सांगितलं नव्हतं लोकेशन पाठव शबरीला. तिला कॉन्फिडन्स होता राम माझ्या घरी येणार आणि त्याच्यासाठी तिने उष्टी बोरं ठेवली ती की गोड बोरं मी रामाला देईन. आणि रामाने शबरीची उष्टी बोरं खाल्लेली आहेत, सगळ्यांना माहिती आहे ना. पण कैकेयी होती
जिला आपल्या पुत्रमोहा खातीर भरताला राजा बनवण्यासाठी तिने दशरथाला सांगितलं की रामाला वनवासाला पाठव, 14 वर्षांच्या वनवासाला पाठव. राज्याभिषेकाच्या दिवशी रामानी केवळ आई वडिलांची आज्ञा मानून राज्याभिषेकाला रामराम ठोकून राम वनवासात गेले. आणि म्हणतात मंथरेनी कान फुंकले कैकईचे. कैकई आणि मंथरा या 2 महिला आहेत. इथे माझ्यासमोर अनेक पालक बसलेले आहेत. रामायण आमच्या श्वासाश्वासांमध्ये आहे. जो रोम रोम में रमता है वो राम है. रामायण सगळ्यांना माहिती आहे. इथे तुम्ही सगळ्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या किंवा स्वतःला प्रश्न विचारून बघा. 10,000 वर्ष होऊन गेली रामायणाला. भारतामधल्या कोट्यवधी हिंदूंपैकी एकाही हिंदू आई वडिलांनी आपल्या मुलीचं नाव कैकई ठेवलं नाहीये, मंथरा ठेवलेलं नाहीये. घर तोडणारी महिला भारत बर्दाश्त नाही करत, भारत सहन नाही करत. एकता कपूरला आवडते. इस घर का नाश मेरा उद्देश्य है म्हणणाऱ्या सगळ्या बायका त्या येतात ना, मला चिंता वाटते काय होणार त्याची. कारण तुम्ही तर सिरियल म्हणून पाहतात, त्यांच्यासाठी संस्कार असतो. ते इमॅच्युअर्ड आहेत, त्यांना माहिती नाहीये समोर घडतंय ते काल्पनिक आहे. त्यांच्यासाठी जे समोर घडत असतं ते सत्य असतं. तुम्हाला ते एंटरटेनमेंट असतं, यांच्यासाठी संस्कार असतात. आणि आपण हे विसरून जातो. स्वतःच्या एंटरटेनमेंटच्या भानगडीमध्ये आपण चुकीचे संस्कार त्यांच्यापर्यंत पोहोचवतो. टाळ्या नाही, रिमोट हातात घेतला पाहिजे आणि चॅनल चेंज केला पाहिजे ज्यावेळेला ही मुलं सोबत असतील. आणि जर कैकई आणि मंथरा नाव नाही ठेवलं आमच्या देशामध्ये कोणी, तर हजारो परिवार मिळतील ज्यांनी आपल्या मुलीचं नाव शबरी ठेवलेलं आहे. शबरी ठेवलेलं आहे. शबरी कोणी महाराणी नव्हती, गरीब भिल्ली नव्हती. इथे पण शबरी नावाची कोणीतरी असू शकते, आई बहीण. आणि त्याच्यामुळे शाळेमध्ये आपण जातो, प्रजासत्ताकासाठी एकत्र आलेले आहोत. आपल्या घरामध्ये आपली आई आहे, आपले वडील आहेत. ते आपल्यासाठी गुरुजन आहेत, ते आपल्यासाठी सगळ्यात मोठे पूज्य आहेत. पहिले दैवत तर तेच आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आणि त्याच्यानंतर आचार्य देवो भव. जे शिकवतात तेही देवासारखे आहेत आणि त्यांनी देवासारखं राहणं ही त्यांची पण जबाबदारी आहे. हे आता ॲडिशनली थोडं सांगावं लागतं. आम्ही ज्यावेळेला शिकत होतो त्यावेळेला फार असं सांगावं लागायचं नाही. पण आय होप की या शाळेमध्ये सगळे शिक्षक खूप चांगले आहेत आणि ते आपल्याला चांगले संस्कार देतात. म्हणून मी तुम्हाला पहिली गोष्ट आवडली नाही आवडली? काहीच लोक हो म्हणाले. पेरेंट्सना आवडली नाही आवडली? मग मी एक शेवटची गोष्ट सांगतो आणि मी इकडनं निघतो, कारण मला अजून बऱ्याच गोष्टी सांगत बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. एक हट्टी मुलगा होता, छोटा मुलगा, खूप हट्टी, जिद्दी था बहुत. और उसकी माँ बहुत गरीब थी. और उसकी माँ को देवी के दर्शन के लिए जाना था. और मेला लगता है, जब देवी का दर्शन होता है गांव में मेला लगता है, बहुत भीड़ रहती है, बहुत सारे स्टॉल्स कुछ चीजें बेचने के लिए लाकर रखते हैं. तो ये बच्चा बहुत जिद्दी था. बच्चे को गोद में लेकर माँ जा रही थी, भीड़ भाड़ थी, कुछ अच्छे स्टॉल्स लगे हुए थे. तो बच्चे ने जिद करना चालू किया, माँ मुझे जलेबी चाहिए, माँ मुझे जलेबी चाहिए. तो माँ ने कहा, बेटा मेरे पास 5 रुपए नहीं है जलेबी के लिए, तू कहाँ जलेबी मांगता है? अभी अगर तुम जिद करोगे तो मैं तुमको डांटूंगी. नहीं माँ मुझे जलेबी चाहिए. चुप. तो वो चुप हो गया. अरे तुम लोग एकदम मेरे पास क्यों देखने लगे? मैं तुम लोगों को नहीं बुला, तुम लोग तो चुप ही हो. माँ ने बच्चे को चुप कहा, वो चुप हो गया, लेकिन मराठीत भुणभुण म्हणतात ना, ऐसे चालू था उसका. थोड़ा आगे गया तो वहां पर एक खिलौने का दुकान दिखाई दिया. तो ये बच्चा माँ को कहता है, माँ मुझे वो खिलौना चाहिए. माँ कहती है 5 रुपया मेरे पास जलेबी के लिए नहीं है, मैं कहाँ से तुमको खिलौने के लिए 50 रुपया लाऊंगी.
अभी अगर जिद करोगे तो एक तमाचा मारूंगी। तो बच्चा बोलता है नहीं मुझे खिलौना चाहिए, माँ ते कानाखाली ठेवते, चप म्हणते, ते पोरग गप्प होतं। थोड़ा आगे जाते तो सुंदर कपड़े का दुकान दिखाई देता है। बेटा कहता है मुझे नए कपड़े चाहिए, माँ बोलती है 50 रुपए खिलौने के लिए नहीं है, 500 रुपए के कपड़े कहाँ से खरीदूंगी तुम्हारे लिए। हम देवी के दर्शन के लिए आए हैं, अभी अगर तुम जिद बंद नहीं करोगे तो गोद से उतारूंगी, उंगली पकड़ के खींचते लेकर जाऊंगी। नहीं नहीं मुझे कपड़े चाहिए। माँ ने उठाया उस बच्चे को, नीचे पटका, उसकी उंगली हाथ में पकड़ी, घसीटते घसीटते चली गई दर्शन के लिए। भीड़ थी चारों तरफ से, भीड़ में माँ घुस गई और धक्का मुक्की हो रही थी। एक धक्का माँ को लगा, बेटा गिर गया एक तरफ, माँ चली गई दूसरी तरफ। एक क्षण में माँ को बेटा और बेटे को माँ दिखाई नहीं दे रहे हैं। माँ रोने लगी, ढूंढने लगी, बेटा कहाँ है, मेरा बेटा कहाँ है। बेटा रोने लगा, मेरी माँ कहाँ है, मेरी माँ कहाँ है। वहाँ एक दयालु कृपालु बड़ा आदमी था, जैसे हमारे यहाँ ट्रस्टी वगैरह सब बैठे ना, बड़े मन के हैं, इसलिए तो इतना सुंदर विद्यालय आपके लिए चालू किया है। तो ऐसे एक दयालु कृपालु एक अमीर आदमी खड़ा था, उसने रोते हुए बेटे को देखा और उसको गोद में ले लिया। कहा बेटे क्यों रो रहे हो। तो बेटे ने कहा मैं मेरी माँ को ढूंढ रहा हूँ, मेरी माँ चाहिए। तो उस आदमी ने कहा अरे माँ मिल जाएगी, चिंता मत कर। लेकिन देखो वहां कैसे गरम गरम जलेबियां तली जा रही है, मैं तुमको एक जलेबी देता हूं, रोना बंद कर। 5 मिनट पहले जलेबी के लिए रोने वाला बच्चा कहता है अंकल मुझे जलेबी नहीं चाहिए, मुझे मेरी माँ चाहिए। जब वो जलेबी का प्रलोभन काफी नहीं होता है तो कहता है मैं खिलौना लेकर देता हूं, रोना बंद कर, माँ तो मिल जाएगी बाद में, खिलौना ले। माँ मुझे खिलौना नहीं, मुझे अंकल खिलौना नहीं चाहिए, ये खिलौना मेरा मन नहीं बहलाएगा अगर मेरी माँ मेरे साथ नहीं है। उसके बाद में वो कहता है मैं कपड़े खरीद के देता हूं। तो बेटा कहता है अंकल जब हम नया कपड़ा पहनते हैं तो सबसे पहले अपने माँ के सामने खड़े रहते और कहते आई कसा दिसतोय मी या कपड्यामध्ये या फ्रॉक मध्ये कशी दिसते मी, बोलते हैं कि नहीं हम लोग। तो अंकल अगर माँ नहीं मिलेगी तो नया कपड़ा लेकर मैं क्या करूंगा। और अचानक उस लड़के को वो माँ दिखाई देती है, काका ती बघा माझी आई, वो मेरी माँ है। और गोद से उतर के दौड़ के जाके माँ को गले मिलता है, माँ भी उसको उठाती है। माँ को भी बहुत डरी हुई रहती है, बेटा नहीं मिला, मिला तो बहुत खुश हो जाती है, अंकल के धन्यवाद कहती है। माँ के गले को ऐसे जकड़ के बच्चा बैठ जाता है, उसके कंधे पे शांति से सर रखता है और जाना चालू करता है। वापसी के रास्ते पर कपड़े का दुकान आता है, खिलौने का दुकान आता है, जलेबी का दुकान आता है, लेकिन ये बच्चा वापस माँ के पास जिद नहीं करता इन चीज़ों के लिए, क्योंकि समझ जाता है कि अगर माँ नहीं है, माँ का ये कंधा नहीं है तो इन सारी चीज़ों का मेरे लिए कोई मोल नहीं है, कोई महत्व नहीं है। ये जैसे हम सब लोगों के लिए हमारे माँ और पिता के लिए सत्य है ना, वैसे हम सबकी मिलकर एक माता है और उसको हम भारत माता कहते हैं। याद रखिए मेरी बात को। जिंदगी में आप सोचोगे मैं बहुत पैसा कमा लूंगा, थोड़ा सा याद कीजिए इजराइल को, माँ बाप थोड़ा याद करे घटनाओं को, दुनिया में क्या घट रही है। करोड़ों रुपए कमा के रखे, एक दिन कोई वैरी आया, दुश्मन आया, शत्रु आया, मार डाला, चला गया, सब प्रकार के अत्याचार करके चला गया। क्या फायदा हुआ करोड़ों रुपया कमा कर रखने का। सबसे पहले सुरक्षा होती है, सबसे पहले देश होता है, और हर काम ऐसा करेंगे जिसके कारण मेरे देश को गर्व होगा मेरे ऊपर। यह सोचना आज के प्रजासत्ताक में बच्चे से लेकर बुजुर्ग तक, जीवन के अंतिम सांस तक हम सबका कर्तव्य है कि पहले हम हमारे राष्ट्र के बारे में सोचे, देश के बारे में सोचे। मैं ऐसा तो कोई काम नहीं कर रहा हूं ना कि जिसके कारण मेरे देश को कोई नुकसान आए, इतना बस सोचिए और उतना ही अवॉइड कीजिए, बाकी सब कीजिए, जिंदगी में कोई फर्क नहीं पड़ेगा। और बाद में आपके ध्यान में आएगा हर गलत काम जिंदगी का अंततोगत्वा देश को नुकसान पहुंचाने वाला रहता है। खास करके छोटे बच्चे हैं, मैं आज से ही आपको बताता हूं। एक सवाल का जवाब दीजिए आप लोग, अगर आपको चॉइस दी जाए
कि आपने स्मार्ट रहना है या फोन ने स्मार्ट रहना है, आप किसको पसंद करेंगे? बोलिए। मेरी बात आज आप लिख लीजिए, स्मार्टफोन पर ज्यादा टाइम बिताने वाला व्यक्ति जिंदगी में कभी स्मार्ट नहीं हो सकता। इसमें तो पालकों ने ज्यादा तालियां बजाई, बच्चों ने नहीं बजाई। लेकिन मैं पालकों को, मी आई वडिलांना सांगतो, बाप जर तोंडामध्ये सिगरेट पिऊन म्हणाय मुलाला नाही हा तू सिगरेट बिगरेट पिऊ नकोस, काही उपयोग होणार नाही। पहले हम लोगों ने अपने व्यवहार से उसको कम करना चाहिए, तब नैतिक अधिकार बनेगा आपको बताने का। और इसलिए उतना ही उपयोग कीजिए जितना जरूरी है। अवेलेबल बहुत गंदगी पड़ी है, हमारे बचपन में ऐसा कुछ नहीं था, तो हम लोग अपने जीवन को बना सके। हमारे लिए संघ की शाखा थी, हमारे लिए बहुत अच्छे दिन थे, लेकिन अभी ऐसे अच्छे दिन इन बच्चों के लिए नहीं है। They are very easily prone to such type of things which are disastrous for them in future. आपको पता ही नहीं है 50-25 साल बाद इनको कौन सी बीमारियां लगने वाली है, आप उसको एंटीसिपेट ही नहीं कर सकते हैं। इनकी आंखों का क्या होने वाला है, इनके रीढ़ की हड्डी का क्या होने वाला है, आपको मालूम नहीं है। कितने भयंकर परिणाम है इन चीजों के। जिंदगी भर गर्दन ऐसी रहेगी, झुकी हुई गर्दन वाला देश को खड़ा कैसे करेगा? जितना समय आप झुक कर देखते हैं उतना ही समय आपने ऐसा बैठना चाहिए। बैठते हैं क्या हम लोग? बैलेंस कहां से होगा? किसी भी डॉक्टर को पूछिए, मैं सच बता रहा हूं या नहीं। मेरा आप सबसे निवेदन है, मोदी जी ने कहा है नशा मुक्त देश बनाना है। ये बच्चे बहुत आसानी से नशे के शिकार होते जाते हैं, और इसलिए पेरेंट्स का चेक रहना चाहिए, प्यार भरा चेक रहना चाहिए। किसी भी चीज के लिए बच्चे को चेक देते समय किस चीज के लिए जा रहा है उसको चेक करना हम सब लोगों का काम है। नशे का शिकार होंगे, याद रखिए मेरी बात को। भारतीय विशुद्ध हिंदू संस्कार अगर उनको नहीं सिखाएंगे तो ये बच्चे एक दिन आपको वृद्धाश्रम में भेजेंगे। मैं आप किस कागज पे बताओगे? मैं लिख कर देता हूं। हम सारा अनावश्यक अमेरिका की मॉडल की तरफ जा रहे हैं, और वो सब लोग वापस आ रहे हैं। वो लोग बोल रहे हैं इंडिया इंडिया इंडिया। हमारे हर संस्कार में दम है, हम शेकहँड नहीं करते हैं। वो लोग शेकहँड करते हैं, अपना हात दे देते, माहित नाही तो हात धुतलेला आहे त्यांनी, नाही धुतलेला, त्याला काय रोग झालाय, हाताला खरूज झाले का काय माहित नाही, आपण शेकहँड हातात समोर करतो। कोरोना ने सिखा दिया भारत क्या है। कोरोना आने के बाद सब दुनिया के बड़े बड़े प्राइम मिनिस्टर्स वगैरह वीडियो डालने लगे, नमस्ते नमस्ते नमस्ते। तुम्हाला काय समजते? पाया पडायचं, पाया आई वडिलांच्या पाया पडायचं म्हणजे हे असं नाही। आमच्या राजकारणात खूप येतात असे, आम्ही क्या म्हणतो, क्या कर रहे हो? चरण छू रहा हूं। अरे चरण छू रहे तो चरण छू ना, घुटने को काय को हात लगाता है? हे याला कपाळ म्हणतात, भाल कपाळ, कपाल भाती भाल, याच्यावर तेज येतं कपाल भाती करायला सुरुवात केल्यावर। हे कपाळ आई वडिलांच्या अंगठ्यावरती ठेवायचं दिवसातनं एकदा। किती जण ठेवणार? हात वर करा। हे जर तुम्ही रोज पाहिलत ना, एन्श्योर केलं, आयुष्यात कधी तुम्हाला तुमचा मुलगा शिवी घालणार नाही, नाहीतर घालतील। झुकने में अहंकार का समर्पण होता है। एवरी संस्कार टॉट इन अवर इंडिया, अवर भारत आर सायंटिफिक, त्याच्या मागे काही ना काहीतरी अर्थ आहे। खूप बोलायचं होतं तुमच्याशी, पण मी फार आता बोलणार नाही। पण नियमित व्यायाम करा, अभ्यासावर फोकस करा, जितकं चांगलं आहे तितकंच घ्या। जेवणामध्ये सुद्धा, खाण्यामध्ये सुद्धा विशुद्ध भारतीय अन्न खा, मिलेट्स खायला सुरुवात करा। 100 वर्ष जगाल बिना कुठल्याही प्रकारच्या
व्याधीनी. योग करा, मिलेट्स खा, 100 वर्ष जगा. एन्जॉयमेंट करायचंय ना आयुष्यामध्ये, एन्जॉयमेंट करायचंय ना, ठीक आहे. पण मग एन्जॉयमेंट तुमचं शरीर करणार आहे. ते शरीर 100 वर्ष जगलं तर 100 वर्ष एन्जॉयमेंट कराल ना. या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करा, सर्वंकष विचार करा आणि आपलं जीवन आजच्या प्रजासत्ताकाच्या दिवशी निश्चय करून की असं जीवन घडवू की एक दिवस आमच्या या सगळ्या शाळेच्या शिक्षकांना अभिमान वाटेल, या सगळ्या आईवडिलांना अभिमान वाटेल की माझ्या मुलांनी जगामध्ये माझं नाव केलं. आणि नाव केलं म्हणजे तुम्ही घोड्यावरनं रपेट मारली तरी देखील लोक तुमचं नाव काढतात, गाढवावरनं रपेट मारली तरी देखील तुमचं नाव काढतात. घोड्यावरनं रपेट मारण्याचं नाव म्हणजे जगामध्ये युअर पेरेंट्स शुड फील प्राऊड ऑफ यू, युअर टीचर्स शुड फील प्राऊड ऑफ यू, युअर स्कूल शुड फील प्राउड ऑफ यू कि ये बच्चा हमारे स्कूल से गया है, ये मेरा बेटा है, ये मेरी बेटी है. ऐसा अपना जीवन जिए तो भारत को भी आप पर गर्व होगा. बहुत बहुत धन्यवाद. बोलिए भारत माता की. अभी तो थोड़ा जोर से आवाज चाहिए यार. दोनों हाथ ऊपर करके, माता पिता सभी. देखो मैं वीडियो निकाल रहा हूँ. हाँ, बाद में मैं देखूंगा. दोनों हाथ ऊपर करके मातृभूमि की जय जयकार करने के लिए बता रहा हूं. भारत माता की वंदे. जय श्री राम. जय जय श्री राम. बहुत बहुत धन्यवाद.